म्हाका झाल्यान काय मी गोटियांनी खेळाक घडयलंय का गेल्या वर्षा म्हणता येऊन गोटियांनी खेळलोय यंदा काजीनी खेळाक घडयलंय का म्हणजे एखाद्याचं मोठेपण आपण जर केला. आदरणीय आमचे मित्र तांबे दीपक तांबे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. परमेश्वर उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर कसा त्याला काय सांगले की हे डिवचूचं काम केलं बुवा असं तुमका कसं म्हणजे तुझा अंगार ओढून घेऊची सवयच झाली एखादी. खुळावलं तू तुझा मोठेपण केलंय. माका माहित होतं ना तू गेल्या वर्षी या ठिकाणी येऊन बारी केलं. यंदा तुला परत संधी दिलेली आहे. पुढच्या वर्षी देतले आणि नंतर बुडवून मार्क्स देत लक्षात ठेव. त्याच्यामुळे बुवा डिवचण्याचा विषय नाही. मी सांगितलं ना बुवांचा पहाडी आवाज आहे. म्हणजे तुझ्या आवाजाचा नाद कोणी करायचो ना असो पाठ सगळे चिरून आता कणकवलेपर्यंत पोहोचलो. ऐकलं का हे असो डोंगर चिरान जातात. मग तुझा मोठेपण केला म्हणजे असं कसं रे तुझा बोलला तरी राग येतात. तुझा मोठेपण केला तर तुला वाटतं मी डिवचलं खुळावलंच बाकी काय नाही. असू दे बुवा विषय काय. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की सुरुवात जेव्हा केली त्यावेळी साऊंड बुवा थोडासा लागत नाही होता. तू आयत्या पिठार रेवटे वडलं अगडे बघ हे लुक ॲट मी आयत्या पिठार कसा झाला आता त्यांना अंदाज येलो. पहिलं मग तू मॉनिटर बंद होतो त्याच्यामुळे थोडंसं वेळ गेलो. बाकी काय विषय नाही. जो का हाता काढतोय त्याचा कांडात खिरीचा भोका सगळा त्याचा दाखवतोय काय माहिती तो खिरीचा विषय काय. तर मी सांगितलंय अक्षरांच्या खीर नाही होते रवो होतो रवो मस्त प्रसाद सर्व सत्यनारायणच्या त्याचा प्रसादाचं जसं रवो ना तसं त्यांनी बनवलेलं मी. आणि ते अक्षरांच्या खाल्यान जरा जास्त त्याला आवडलं होतं. आणि ह्यांच्यासारखे त्या जळतं आता इतक्या खाल्यान त्याला तो सांगता माका किती जेवता तो माहिता. अरे त्याच्या अंगात लागत कसा जळताच तुम्ही मेल्यानं त्याच्यावर सगळे म्हणून तो तसं त्याची तब्येत. आता खाता एखादा तुम्ही जळण त्याची वाट लावला असेल सगळ्यांनी बरोबर. आता इतकं खाणार म्हणत बॉडी होतो बसलो माझी पण बॉडी इतक्याच खाते. येणार हो खाल्लाय हे येणार हो खाल्लाय तुझा दिसतो तू बटाट्याची भाजी किती खाल्ली 4 के पोखला आता मारी पण रुचकी आज काम करतोस तू. म्हणजे आपण खालेला भात इतकोसो घेतल्या ना भाजी इतकी घेतल्या आणि आता राजभर आता वरसून आवाज काढतो आणि फारसून त्याचं काम चालू असताना नाही का बुवा. बुवानी सांगितलं की बुवा दिवसण्याचा विषय काय नाही. खरोखर म्हणजे मी आज ठरवलं की बुवांची माझे 100% कधी मतभेद होतात नाही असं नाही. पण 100% मनभेद आमच्या दोघांमध्ये नाही. बुवा सुद्धा चांगल्या मनात काय म्हणजे असा बारीक सारीक घडीत नाही. कधी होता विषय असं नाही भांडणा पिंडणा तर ती डबल बारी आहे बुवा. बुवानी सांगितलं की आजकालच्या डबल बारी बदलल्या आहेत. पहिल्या पारंपरिक डबल बाऱ्या व्हायच्या नंतर 20 इली नंतर आता म्हणतात 10 येतले 5 येतले आणि नंतर दांडे घेऊन बुवानी यायचा. बुवा असं काही नाही की भजन ही महाराष्ट्राची बुवा परंपरा आहे. लोकांनी सांगितलं की भजनाला श्वास मांडणारे भजन एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण या भजनासाठी प्राण देणारे लोक या कोकणामध्ये म्हणून तुझ्या माझ्यासारखे बुवा सन्मानाने या खुर्चीवर बसत एकदा जोरदार टाळ्या लोकांसाठी झाल्या पाहिजे नाही काय. कारण शून्यातून शून्य गेला तरी राहतो शून्य आणि तुमच्यासारखे भजन रसिक लाभणं हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य बघा. बुवानी सांगितलं. दुसरी गोष्ट सांगितल्यानी की धरणीचा विषय सांगितल्यानी म्हणता एखादो 2 वाजता पाहुणं येलो तर तांबेवर पाणी देणार आणि सांगणार बाहेरसून जेवून इला असं वाटतं खैसून तरी बुवा खुळावलं तू. माझ्या कोकणात असला कधी होत नाही. एक वेळ स्वतः उपाशी राहतील. माझ्या कोकणातली बायका स्वतः उपाशी राहतील पण इलेल्या पाहुण्या कधी उपाशी पोटी पाठवून देणार नाही बरोबर नावशी. आणि ह्यो तुमची इज्जत घालून होईल एका पुढच्या वर्षी उभं करू नको. एवढा चांगला तुम्ही जवान बनवला का घातला तुझी जाण नाही आहे का आणि तुमची इज्जत काढता म्हणता घरणी पिठावर घालतात पाहुण्यांका इलेल्या. अरे बुवा स्त्रिया म्हणजे साधे नायक आदिशक्ती आदि मायेचे रूप ती एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. ह्याच्यात तुम्ही नादात लागा नको. बायका म्हणजे साधा नाही. आता ती बचत गटावाली त्यांचे बचत गट सध्या जोरदार चालू समजलं की नाही. ते मीटिंग सिरियलचा त्यांच्या डोक्यावर मारण्याचा टेन्शन असतात. घरात जेवण बनवणार त्याच्यात तुझ्या कोणतरी पाहुणे येतो पाणी देऊन रिटर्न पाठवणार हे सगळे जबाबदारी त्यांच्यावर होत. ती काय साधी आणि काय तू बाबा माझ्या कोकणातल्या बायकांची इज्जत काढून निघाली असती खरोखर.
खरोखर म्हणजे याच्यासाठी एकदा खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण खरोखर स्वतः उपाशी राहतील पण पाहुण्याला जेव घालणारी लोकांचा योग खुळ्यासारखं काहीतरी सांगत राहतात. बुवा बुवा स्त्रिया म्हणजे साधे नाही, त्यांनी उद्या सकाळी जर केस फणी घेतल्यानी तर त्या फणीत ना किती केस व्हायला तर ते उद्या बघ तू, कारण त्यांच्या डोक्यात तेवढा टेन्शन असतात, जेवढा टेन्शन जास्त तेवढे त्यांच्या फणीत जास्त केस येणार नाही का. आणि त्यांच्या मागे सगळ्यात जास्त सिरियलचा टेन्शन असतात. सिरियलचे 4 सिरियल बघितले तर 4 कुटुंबाचा त्यांचा टेन्शन, स्वतःच्या कुटुंबाचा टेन्शन, शेजारच्यांचा टेन्शन. त्याच्यामुळे हे बायका बुवा साधे नाही, त्याच्यामुळे त्यांची इज्जत अशी काहीतरी काढून लाटणं घेऊन मारती. लक्षात ठेव, नगरवाडे तुम्ही नाही करू आणि पुढच्या वर्षी तुझं इज्जत काढलं नाही. खरोखर एकदा मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आणि आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं वाटणारं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. आई असतो एक धागा, वातीला उजेड लावणारी समईतली जागा. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू, सौख्याचे सागरू आई माझी. अशा जगातल्या किती उपमाया माय माऊलीला दिल्या तरी त्या कमीच, कारण आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या परमेश्वराला सुद्धा आईचं महत्व पटावं म्हणून अनुसयेच्या पोटी जन्म घ्यावा लागला बघा. की आई या जगामध्ये श्रेष्ठ आहे नाही का. इथं जोरदार टाळ्या आपल्या आईसाठी झाल्या आणि आईसाठी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार.